एव्हरीवन, जय हिंद. ओकॅब मास्टर सुरू आहे, म्हणजेच ओकॅबची बॅच सुरू आहे आपली. त्यामध्ये एमपीएससीने विचारले पीवायक्यूज पाहतोय, त्यातही अँटोनिम सुरू आहेत. अँटोनिमचे 3 लेक्चर्स तुमच्यापर्यंत पोहोचलेत. हे असेल 4थं लेक्चर. लगेच सुरुवात करूया इकडचे तिकडचे गप्पा मारण्यापेक्षा. ओके, बघा लास्ट लेक्चर मध्ये लास्ट क्वेश्चन होता ग्रेगरियस आणि त्याचा आन्सर वगैरे आपण पाहिला आहे. आता या क्वेश्चन पासून सुरुवात करतोय बघा. सिलेक्ट द क्लोजेस्ट अँटोनिम ऑफ द वर्ड डिफिडेंट. डिफिडेंट या शब्दाचं त्यांनी काय विचारलंय? अँटोनिम विचारले. आता बघा, प्रत्येक क्वेश्चन त्या क्वेश्चन मध्ये विचारलेला जो आपला शब्द आहे तो शब्द आणि त्याचा अँटोनिम्स आणि त्यातही प्रत्येक ऑप्शन आपण पाहतोय बघा. आता डिफिडेंट शब्द आहे, मग डिफिडेंटचं काय मिनिंग आहे? जो कसा लाजळू असतो, शाय असतो, त्याला आपण डिफिडेंट म्हणतो बघा. त्यातही सगळ्यात महत्त्वाचा त्याचा अर्थ आहे जिथे कॉन्फिडन्सची कमी असते, लॅक ऑफ कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो ना ते. ओके, डिफिडेंट लिहून घ्या, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, CONFIDENC, कॉन्फिडन्स, आत्मविश्वासाचा अभाव, त्याला म्हणतो आपण डिफिडेंट. मग आत्मविश्वासाचा अभाव असल्यानंतर काय होतं? माणूस भित्रा बनतो. थोडक्यात प्रत्येक कोणतेही काम करताना कोणतीही कृती करताना हेजिटेट करतो. आले का लक्षात? मग आता समजून घ्या, जर डिफिडेंट म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव, कॉन्फिडेंट म्हणजे काय? आत्मविश्वासू, ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे. राईट, इथेच आपला अँटोनिम भेटलाय आपल्याला डिफिडेंट या वर्डचा. पुढचे शब्द फक्त समजून घ्या. डिफिकल्ट म्हणजे काय? अवघड, लय अवघड हाय गड्या उमगाया बापरे, त्यातलं ते डिफिकल्ट, अवघड. टॉलरंट म्हणजे काय? जे काय आहे सहनशील आहे, बरोबर का? TOLERANT, टॉलरंट म्हणजे काय? सहनशील. माणसाने कधी कधी सहनशील पण असायला पाहिजे, टॉलरंट पण असायला पाहिजे, नेहमीच नाही, अन्यायाच्या बाबतीत अजिबात नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द floods have caused calculable harm. Okay, the floods have caused calculable harm. कॅल्क्युलेबल म्हणजे काय? ज्याचे कॅल्क्युलेशन्स मांडता येतील किंवा कशा प्रकारचे हार्म झाले हे कॅल्क्युलेट करता येईल अशा अर्थाने कॅल्क्युलेबल. आले का लक्षात? CALCULABL, कॅल्क्युलेबल. आता त्यांनी काय केलंय बघा, अँटोनिम्स करताना प्रश्न बघा कधीचा डिपार्टमेंटल PSI 2013, जेव्हा ओल्ड प्रश्नपत्रिका तुम्ही पाहाल, सोपे सोपे प्रश्न होते, हा काय अवघड नाहीये. अँटोनिम्स करताना काय करणार? सुरुवातीला DIS किंवा अन, इन, पुन्हा इम, आयम, अशा प्रकारचे काय जोडले जायचे? प्रिफिक्सेस जोडले जायचे, बरोबर का? मग इथे सुद्धा त्यांनी तेच केले. कॅल्क्युलेबल हा एक शब्द आहे, त्याचे प्रिफिक्सेस करताना त्यांनी काय काय दिले बघा. मिसकॅल्क्युलेबल, MIS हा एक राहिला बघा, MIS. अँटोनिम्स करताना यांचा वापर होतो या प्रिफिक्सेसचा. मग त्यांचा वापर करून शब्द तयार केले गेले. मिसकॅल्क्युलेबल, अनकॅल्क्युलेबल, बरोबर का? पुढे आहे डिसकॅल्क्युलेबल. हे 3 ऑप्शन्स त्यांनी फक्त बनवायचे म्हणून बनवलेले आहेत. एक आहे आपला नंबर 4, इनकॅल्क्युलेबल. आता कॅल्क्युलेबल आहे ज्याचं कॅल्क्युलेशन मांडता येईल किंवा जे कॅल्क्युलेट करता येईल, जे मोजता येईल अशा प्रकारे. इनकॅल्क्युलेबल याचा अँटोनिम होईल जे मोजता येणार नाही असा. गॉट इट? नेक्स्ट क्वेश्चन. which of the following are is opposite in meaning to reprehensible. रिप्रिहेन्सिबल या शब्दाचे कोणकोणते वर्ड्स दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणता वर्ड किंवा कोणकोणते वर्ड्स, एक असेल तर इज, अनेक असेल तर आर, म्हणून R/इज वापरलेलं असतं. कळाले का आता? आर अपोजिट टू रिप्रिहेन्सिबल. आता एक शब्द आहे आपल्याकडे रिप्रिहेन्सिबल. मग रिप्रिहेन्सिबलचा काय अर्थ असतो? ज्याच्यामध्ये फॉल्ट आहेत किंवा जो आरोपी आहे, ज्याच्यामध्ये दोष आहे, ज्याने काहीतरी चुकीचं केलंय असा, दोषपूर्ण असं म्हटलेलं आहे बघा. किंवा मग ज्याला दोष देता येईल, ज्याच्यावरती आरोप करता येईल असा रिप्रिहेन्सिबल. बघा बरं का, रिप्रिहेन्सिबल या शब्दाचा अर्थ आहे
ज्याला काय म्हणता येईल आपण नाव ठेवतो ना, नाव ठेवतो म्हणजे काय, ज्याच्यावरती टीका करतो, काहीतरी चुकीचं केलेलं असल्यामुळे, किंवा ज्याच्यामध्ये दोष आहेत, दोषपूर्ण असं म्हणता येईल, त्याला म्हणतो आपण रिप्रिहेन्सिबल. ओके, सदोष किंवा दोष असलेला. मग या वर्डचा अँटोनिम काय 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 होऊ शकेल बघा, काय होऊ शकेल बघा. एक एक शब्द समजून घेऊया. लॉडेबल म्हणजे काय, प्रशंसा करणे. सेपरेबल म्हणजे काय, जे वेगळं करता येईल, वेगळे करता येण्याजोगे किंवा विलग करता येण्याजोगे, सेपरेबल. हा, मॅनेजेबल, विच कॅन बी मॅनेज्ड, समथिंग विच कॅन बी मॅनेज्ड, MANAGED, मॅनेज्ड, जे मॅनेज करता येतं, ज्याच्यावरती नियंत्रण ठेवता येतं, आटोक्यात आणता येतं, त्याला म्हणतो आपण मॅनेजेबल. आणि पुढचा आहे फेवरेबल. फेवरेबल म्हणजे काय, अनुकूल असणारा. परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे, तुमच्यासाठी फेवरेबल आहे, तर तुम्ही अभ्यास केला पाहिजे. शब्द कळाले? आता बघा, रिप्रिहेन्सिबल म्हणजे काय, दोष असलेला, ज्याच्यामध्ये दोष आहेत किंवा दोषपूर्ण, ज्याच्यावरती आपण टीका करू शकतो कारण दोष आहेत त्याच्यामध्ये. मग अँटोनिम काय होईल, त्याची प्रशंसा करणे. बरोबर का, म्हणजे काय, लॉडेबल, LAUDABLE, लॉडेबल इज अँटोनिम टू द वर्ड रिप्रिहेन्सिबल. ओनली ए कुठे आहे, नंबर 1, ओनली ए, दिस इज द करेक्ट आन्सर. समजले का? नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द क्लोजेस्ट अँटोनिम ऑफ द वर्ड एक्सटेम्पोर. एक्सटेम्पोर म्हणजे काय असतं, विदाउट प्रिपरेशन. तयारी न करता, ऐनवेळी. आपण म्हणतो ना एक्सटेम्पोर आहे, इम्प्रॉम्प्टू, त्याचा मिनिंग आहे बघा, आणखी एक सिनॉनिम आहे त्याचा, इम्प्रॉम्प्टू, IMPROMPTU, इम्प्रॉम्प्टू, विदाउट प्रिपरेशन, एक्सटेम्पोर, तयारी न करता, ऑन दी स्पॉट, जसं की जाऊन भाषण करणे असेल, एखादी कृती करणे असेल, त्याला आपण म्हणतो एक्सटेम्पोर. आता केअरफुल म्हणजे काय, काळजीपूर्वक. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे काय, जे सामान्य नाहीये, म्हणजे काय, असामान्य आहे, फार महत्वाचं आहे, एक्सेप्शनल आहे. लिहून घ्या बरं, असामान्य. यासाठी आणखी एक शब्द लिहून घ्या, EXCEPTIONAL, एक्सेप्शनल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ओके, केअरफुल म्हणजे काय, काळजीपूर्वक. वेल प्रिपेअर्ड या शब्दाचा अर्थ आहे चांगल्या तयारीसह, म्हणजे काय, तयारी करून. आणि हा आहे विदाउट तयारी, विदाउट प्रिपरेशन. अँटोनिम समजलाय का, एक्सटेम्पोर म्हणजे तयारी न करता, आणि वेल प्रिपेअर्ड म्हणजे काय, चांगल्या तयारीसह, तयारी करता, तयारी करून. नंबर 3 इज द करेक्ट आन्सर, और अँटोनिम फॉर द वर्ड एक्सटेम्पोर. नेक्स्ट क्वेश्चन, इंजिनिअरिंग प्री 2012, गिव्ह अँटोनिम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. एक वर्ड आहे, त्याला अंडरलाइन केलंय, अँटोनिम द्यायचा. His parsimonious habits are known to all his friends. पार्सिमोनियस म्हणजे कसा, तुमच्या आमच्या बरोबर कोणीतरी असतं बघा, चहाला गेले की पैसे नाही देता हळूच बाहेर निघून जाणार. हा, चला संडेला होणार, चला असं प्लॅन करणार बरं स्वतः, चला जेवायला जाऊ कुठं, जेवायला गेले समोर देणार पैसे, असं केलं दे पैसे दे, असं करणार. हा जो असतो ना चिकट चिंगूस, पैसेच खर्च न करणारा, त्याला म्हणायचं पार्सिमोनियस. ओके, याचे सिनॉनिम्स माहिती आहेत का तुम्हाला, फ्रुगल, इकॉनॉमिकल, फ्रुगल, इकॉनॉमिकल, आणखी काय, थ्रिफ्टी, THRIFTY, थ्रिफ्टी. आणखी आहे का आपल्याकडे काही, फ्रुगल आहे, थ्रिफ्टी आहे, स्टिंजी एक आहे, STINGY, स्टिंजी. समजलं, पार्सिमोनियस, फ्रुगल, इकॉनॉमिकल, थ्रिफ्टी, स्टिंजी. याला म्हणायचं कंजूस, चिकट, पैसे खर्च न करणार. ओके, आता बघा पुढचे 4 शब्द समजून घ्या.
ॲम्पल म्हणजे काय? भरपूर, जो जास्त भरपूर आहे, विपुल प्रमाणात आहे, त्याला आपण ॲम्पल म्हणतो बघा. विपुल असणे एखादी गोष्ट. लॅविश म्हणजे काय? उधळणे. ओके, लॅविश उधळणे, आवश्यकतेपेक्षा वाजवीपेक्षा जास्त खर्च करणे, त्याला लॅविश असं म्हणतो आपण. प्लेंटीफुल आणि ॲम्पल हे काय आहेत? एकमेकांचे सिनॉनिम्स आहेत. प्लेंटीफुल म्हणजे सुद्धा काय? विपुल असणे, भरपूर असणे. लक्झरियंट म्हणजे काय? लक्झरियंट या शब्दाचा अर्थ आहे की फारच चांगल्या प्रकारचं आयुष्य वगैरे जगणं, त्याला लक्झरियंट असं म्हटलेलं आहे. तरीही एक गोष्ट समजून घ्या, मराठीमध्ये एक शब्द आहे बघा, चंगळवाद. म्हणजे ज्याची आवश्यकता नाही त्याच्या पलीकडच्या गोष्टी, अनावश्यक गोष्टींवरती सुद्धा खर्च करणे, तशा प्रकारचं आयुष्य जगणं, त्याला म्हणतो आपण लक्झरियंट. आले का लक्षात? याला चंगळवादी जगणं असं म्हणता येईल, लक्झरियंट. ओके, आता पार्सिमोनियस खर्च वगैरे न करणारा, लॅविश जास्त खर्च करणारा, उधळपट्टी करणारा पैशांची. अँटोनिम समजलाय? ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ ट्रँक्विल. ट्रँक्विल म्हणजे काय? शांत, काम, QUIET, क्वाइट. शांत, काम, क्वाइट, ट्रँक्विल. समजले? आता ऑप्शन्स बघा. इम्पेशंट, ज्याच्याकडे संयम नसतो, काही करायचं म्हटलं की संयम नाही अजिबात, बरोबर. जसा उतावीळ झालेला असतो, उतावळा नवरा गुडघ्याला, ते उतावीळ शब्द सांगितलं फक्त. आलं लक्षात? इम्पेशंट असा नेहमी उतावीळ असणारा, काही करायचं म्हटलं की. ओके, दुसरा आहे एक शब्द. आता इम्पेशंट समजलं, उतावीळ, आणि यालाच म्हणता येईल संयम नसलेला. संयम नसलेला. ओके, आता एक शब्द आहे ओसिफेरस. ओसिफेरस म्हणजे काय? तुम्ही भाषण वगैरे ऐकताय की नाही आजकालच्या राजकारण्यांचे, जसं तावात बोलत असतात बघा. अध्यक्ष महोदय, तुम्हाला सांगतो असं तसं आम्ही हे करू, आम्ही ते, तुम्हाला पुन्हा सांगतो अध्यक्ष महोदय, ते येत नाही. याशी एकदम तावात बोलणार आहे, असं जोशपूर्ण बोलणार, ओसिफेरस. ओके, ओसिफेरस म्हणजे काय? एकदम तावात बोलणारे, असे जोरजोरात बोलणारे किंवा जोरजोरात बोलणे, त्याला आपण म्हणतो ओसिफेरस. एक शब्द आहे नॉइझी. नॉइझी म्हणजे काय? आवाजाचा जो गोंगाट असतो ना, तो गोंगाट. पण आता बघा, ट्रँक्विल म्हणजे काय? शांत. आणखी काय म्हणता येईल आपण त्याला? आतून जे असतं ना, की मनामध्ये सुद्धा एक शांतता असते, पीस ऑफ माइंड ज्याला म्हणतो, डोक्यामध्ये एक शांतता असते. आणि इतर कोणत्याही गोष्टीची शांतता, क्वाइट, कामनेस, त्याला ट्रँक्विल शब्द आहे. आणि ऍजिटेटेड हा एक शब्द आहे बघा, AGIGATED. ऍजिटेटेड म्हणजे काय? जो नेहमी कसा असेल, आतून काय म्हणते, काही करण्यासाठी, एखादी कृती करण्यासाठी वगैरे जो उत्सुक असेल जास्त प्रमाणात, किंवा आणखी असं म्हणता येईल की रागाने भरलेला असेल, रागाने भरलेला. म्हणून मग मोस्ट ऍप्रोप्रिएट जर म्हटलं तर ट्रँक्विलचा अँटोनिम होणार आहे ऍजिटेटेड, जो काय आहे? शांत नाहीये, रागाने भरलेला आहे, क्षुब्ध आहे. क्षुब्ध एक शब्द आहे बघा आपल्याला, प्रचंड रागात असलेला, ऍजिटेट झालेला, म्हणजे बंड करून उठेल अशा प्रकार, ऍजिटेटेड. आले का लक्षात? नॉइझी हा त्याचा अँटोनिम होऊ शकेल, जवळ जाऊ शकेल, परंतु मोस्ट ऍप्रोप्रिएट पाहिजे तो आहे ऍजिटेटेड, ट्रँक्विलचा. ओके, असा एखादा शब्द दिलेला असतो जो जवळ जाणारा असतो, परंतु एक्झॅक्ट न येता गोंधळात टाकण्यासाठी किंवा चुकवण्यासाठी ऑप्शन म्हणून दिलेला असतो. नेक्स्ट, फ्रुगल, कमी खर्च करणारा, चिकट चिंगूस, पैसे खर्च न करणारा, फ्रुगल. मग आता बघा, मायझरली हा त्याचा सिनोनिम झाला बघा. आले का लक्षात? मायझरली सुद्धा त्याचा काय होईल? सिनोनिम होईल फ्रुगलचा.
एक्स्ट्राव्हॅगंट म्हणजे जास्त खर्च करणारा. आले लक्षात? एक्स्ट्राव्हॅगंट जास्त खर्च करणारा, आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करणारा, पैशांची उधळपट्टी करणारा, त्याला एक्स्ट्राव्हॅगंट म्हणतात. EXTRAVAGANT एक्स्ट्राव्हॅगंट. मायझरली म्हणजे फ्रुगल, कंजूस, चिकट याचा सिनॉनिम येतो. फ्रजाइल म्हणजे काय? नाजूक, ठिसूळ, इझिली तुटणारा, विच कॅन बी ब्रोकन इझिली, त्याला आपण फ्रजाइल असं म्हणतो. जसं की ब्रिटल एक शब्द आहे ना आपल्याकडे, ब्रिटल, BRITTLE, ब्रिटल, याला सुद्धा फ्रजाइल असं म्हणतो, जे की फार नाजूक असतं, लवकर तुटेल वगैरे या अर्थाने फ्रजाइल. फिक्टिशियस म्हणजे काय? इमॅजिनरी. फिक्टिशियस, FICTITIOUS, फिक्टिशियस, IMAGINARY, इमॅजिनरी, जे की खरा नाहीये. मग त्याला आणखी एक शब्द आहे आपल्याकडे, स्प्युरियस. इमॅजिनरी, SPURIOUS, स्प्युरियस. फिक्टिशियस, इमॅजिनरी, स्प्युरियस म्हणजे खोटावाला, जो खरा नाहीये अशा अर्थाने. मग यांचा एंटोनिम काय होईल या तीनही शब्दांचा? ऑथेंटिक, GENUINE, जेन्युइन, ऑथेंटिक असणे, जेन्युइन असणे, बरोबर. आणि मग फिक्टिशियस, इमॅजिनरी, स्प्युरियस, खोटावाला, जो खरा नाहीये असा. ओके. किंवा मग फिक्टिशियस याला आणखी एक शब्द आहे बघा, बनावट अशा स्वरूपात. ओके. फिक्टिशियस, बनावट, खोटा खोटा. फ्रुगल या वर्डचा एंटोनिम समजले का? एक्स्ट्राव्हॅगंट, जो जास्त खर्च करतो अशा प्रकारे. याचा सिनोनिम लिहून घ्या, LAVISH, लॅविश. आयडेंटिफाय द करेक्ट पेअर ऑफ एंटोनिम्स. ओके, इथं थोडंसं काय झालंय, तुमच्याकडे क्वेश्चन आहे की नाही बघा. हा जो दिसतोय ना यक्स, तुम्हाला एक्स नाही येतो, एंटोनिम साठीचा वर्ड आहे बघा. आपण नाही म्हणत का, हा एक शब्द आणि त्याच्या पुढे दुसरा एक शब्द, हे काय आहेत? एकमेकांचे एंटोनिम्स आहेत. तर ते गुणिलेचे चिन्ह वगैरे होतं, तर ते टायपिंग करताना एक्स झालेला आहे, तेवढं समजून घ्या. आले लक्षात? मग इथे शब्द आहे कन्फर्म. कन्फर्म म्हणजे काय? आपण ज्याला म्हणतो की जे निश्चित आहे, बरोबर का? किंवा मग एखादी गोष्ट आपण कन्फर्म करून घे म्हणजे काय? ते एकदा व्यवस्थित चेक करून घे, त्याचं व्हॅलिडेशन घे, व्हॅलिडेट करून घे असं म्हणतो आपण, बरोबर का? कन्फर्म. आणि दुसरं आहे कॉन्ट्रॅडिक्ट. व्हॅलिडेट करणं म्हणजे काय? जे तुम्ही बोललं गेलंय त्याच्या सपोर्टमध्ये ते चेक करणं किंवा सपोर्ट आहे अशा प्रकारे, त्याला कन्फर्म म्हणतो आपण. कॉन्ट्रॅडिक्ट म्हणजे काय? जे बोललं गेलंय त्याला नकार देणे, त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेणे किंवा त्याच्या विरोधात बोलणे. म्हणजे कन्फर्म याचं अँटोनिम कॉन्ट्रॅडिक्ट होऊ शकेल. आले का लक्षात? कन्फर्म आहे सपोर्ट मध्ये, यस निश्चित आहे. कॉन्ट्रॅडिक्ट म्हणतं की नाही नाही निश्चित नाही, त्याच्या विरोधात, जे काय बोललं गेलं त्याच्या विरोधात. आलं लक्षात? कन्फर्म आणि कॉन्ट्रॅडिक्ट. नेक्स्ट काय झालं? फॉरेन आणि नेटिव्ह. फॉरेन म्हणजे बाहेरचा, नेटिव्ह म्हणजे त्या ठिकाणचा, विशिष्ट एखाद्या ठिकाणचा, त्याला नेटिव्ह म्हणतात. जो बाहेरचा आहे त्याला फॉरेन म्हणतात. म्हणजे मग फॉरेन आणि नेटिव्ह ही सुद्धा पेअर अँटोनिम्सच्या आहे. त्यांनी विचारलं की करेक्ट पेअर कोणकोणत्या आहेत अँटोनिम्सच्या. ए आणि बी आहे. म्हणजे ऑप्शन काय काय झाला? इथं ए नाही लिहिलाय, हा ऑप्शन गेला. ए अँड बी आहे, ए अँड, इथं ओनली ए आहे, आपल्याला ए अँड बी पाहिजे. ए बी अँड डी ओनली म्हणलं. आता डी एकदा चेक करूयात. एनकरेज आणि एम्बोल्डन. एनकरेज म्हणजे काय? एखाद्याला प्रोत्साहन देणे. एम्बोल्डनचा सुद्धा तोच मिनिंग आहे, प्रोत्साहित करणे, उत्तेजन देणे एखाद्याला, बरोबर. मग हे काय झालं? अँटोनिमची पेअर नाही, सिनोनिमची पेअर आहे. आलं लक्षात? पुढे बघा, डिस्टंट, ही गुणिलेची चिन्ह आहे बरं का याच्यामध्ये, असं. डिस्टंट म्हणजे दूरचा, आले लक्षात? जवळचा नसलेला, दूरचा. आणि रिमोट म्हणजे सुद्धा काय? रिमोट एरिया, दूरचा प्रदेश, दूरचं ठिकाण. मग हे सुद्धा काय झालं? सिनोनिमची पेअर झाली. आलं लक्षात? मग त्यांनी विचारलं होतं की अँटोनिमची पेअर कोणकोणती झाली? मग एक आहे ए आणि बी, ह्या दोन्ही सुद्धा अँटोनिमच्या पेअर आहेत. कन्फर्म म्हणजे काय? आपण ज्याला काय म्हणतो? जे निश्चित आहे किंवा निश्चित करणे, व्हॅलिडेट करणे
आणि कॉन्ट्रॅडिक्ट करणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला नकार देणे किंवा त्याचं खंडन करणे. कन्फर्म, कॉन्ट्रडिक्ट, फॉरेन नेटिव्ह हे दोन्ही सुद्धा अँटोनिम्सचे पेअर आहेत. नंबर 2, ए अँड बी ओनली पेअर ऑफ अँटोनिम्स. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन वाचून घ्या क्विकली. राईट अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स किंवा राईट अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड. एन्शंट आणि नॉइझी दिलेत. एन्शंट म्हणजे काय? जुना, प्राचीन. प्राचीन भारत, एन्शंट इंडिया ऐकला असेल ना. यासाठी आणखी एक शब्द आहे, ARCHAIK, आर्केक. AIC आहे बरं का, नॉट के. प्राचीन लिहून घ्या, ARCHAIC. आर्केक म्हणजे सुद्धा जुना, प्राचीन काळासंबंधीचा. ओके, एन्शंट जुना, प्राचीन, आर्केक. नॉइझी म्हणजे काय? जिथं आवाज आहे, गोंगाट आहे. ओके, नॉइझी. मग आता आपण काय करू? एन्शंट म्हणजे काय? प्राचीन, जुना. अँटिक, अँटिक एक शब्द आहे, ANTIQUE, बरोबर, म्हणजे काय? जुना, एकदम एन्शंट असा. मग आता पाहूयात एन्शंटचे अँटोनिम्स कोणकोणते होतील. प्रेझेंट म्हणजे काय? वर्तमान किंवा आत्ताचा जो काळ आहे, आत्ता, वर्तमान, बरोबर ना, या अर्थाने प्रेझेंट. मग प्रेझेंट, एन्शंट म्हणजे जुना, फार अगोदरच्या काळचा. मग जर त्याचा अँटोनिम घ्यायचं म्हटलं तर अलीकडचा, बरोबर का? जो एकदम अलीकडचा आहे, मॉडर्न आहे, आधुनिक आहे, तो येईल. प्रेझेंट हा काय त्याचा अँटोनिम होऊ शकणार नाही. ठीक आहे, पास्ट प्रेझेंट चालू आहे का? ओके, प्रेझेंट नाही होणार. प्रेझेंटलीचा काय संबंध नाहीये. करंट जो चालू आहे आता तो, आणि तुम्ही काय टेन्स वगैरे सांगत नाहीये, बरोबर. शब्द आहे जो फार जुना आहे. जुना म्हणजे एन्शंट, तर एकदम अलीकडचा म्हणजे काय? आधुनिक, बरोबर. प्राचीनचा अँटोनिम काय होईल मग? विरुद्धार्थी शब्द आधुनिक म्हणजे काय? मॉडर्न. करंट सुद्धा होणार नाही. मॉडर्न हा काय होईल? त्याचा अँटोनिम होईल एन्शंटचा. मग पुढचा वर्ड आहे नॉइझी. नॉइझी म्हणजे काय? आवाजाचा गोंगाट वगैरे असलेला. मग पुढे बघा बरं, पीस म्हणजे काय? शांतता. पीसफुली म्हणजे शांतता पूर्ण, शांतता पूर्ण रीतीने. काम म्हणजे काय? शांत. आणि पीसफुल म्हणजे सुद्धा काय? शांतता पूर्ण. आता बघा, मॉडर्न म्हणजे आधुनिक. आता चेक करा, प्रेझेंट, प्रेझेंटली, करंट हे काय त्याचा अँटोनिम होणार नव्हतं. एकच शब्द होता मॉडर्न. एन्शंटचा अँटोनिम मॉडर्न. आणि नॉइझी म्हणजे आवाजाचा गोंगाट वगैरे, याचा अँटोनिम काय झाला? पीसफुली, शांततापूर्ण किंवा शांततापूर्ण, एवढाच अर्थ त्याचा. आले लक्षात? मॉडर्न आणि पीसफुल, एन्शंट आणि नॉइझी यांचे अँटोनिम्स. नेक्स्ट वर्ड. चूज द इनकरेक्ट अँटोनिम फ्रॉम द फॉलोइंग. कोणती जोडी अशी आहे जी इनकरेक्ट आहे अँटोनिम्सच्या संबंधाने? बघा बरं, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, बरोबर आहे. फायदेशीर, फायदा ज्याच्यामधून नाहीये असा. ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. ऍडव्हान्टेज म्हणजे आपण काय म्हणतो? नफा, लाभ. डिसएडव्हान्टेज, तोटा. ब्लंट, ब्लंट म्हणजे काय? एखादी तलवार आहे, एखादा सुरा आहे, चाकू आहे, त्याला जी धार असते ना, आपण म्हणतो ना धार लावणार नाही, धार पाहिजे म्हणजे कापतं लवकर, राईट, याला म्हणतो आपण. किंवा आणखी जो तीक्ष्णपणा असतो त्याच्यामध्ये, त्याला म्हटलेलं आहे ब्लंट, बरोबर का. जो शार्पनेस असतो त्याच्यामध्ये, त्याला ब्लंट शब्द असतो. सॉरी, शार्पनेस नसतो त्याला. जे ब्लंट असतं ते असतं शार्प. SHARP. शार्प म्हणजे काय? धार असणे, टोक असणे, अशा अर्थात. मग याचा अँटोनिम काय? ब्लंट. पण बघा, ब्लंट म्हणजे एकदम बोथट. तुमच्याकडे काय आहे? एखादं तोडण्याचं कुऱ्हाड आहे, एखादी तलवार आहे तुमच्या घरी, एखादा सुरा आहे, रामपुरी आहे, त्याला धार नाही, त्याने काय तुटत नाही. मग ते काय झालं? बोथट झालंय. बोथटला आपण म्हणतो ब्लंट. बोथट.
धार नसलेला. बरं त्याचा अँटोनिम करताना काय झालं असतं, ज्याला धार आहे, टोक आहे, राईट, म्हणजे शार्प, तीक्ष्ण. इथे शार्प पाहिजे होता, त्यांनी अँटोनिम करताना डिसब्लंट केलंय. डिसब्लंट काय, हा त्याचा अँटोनिम होत नाही, हे चुकीचं आहे. बिलीफ एखाद्या गोष्टीवरती विश्वास असणं, एखाद्या गोष्टीवरती विश्वास नसणं, त्याला आपण म्हणतो बिलीफ आणि डिसबिलीफ. अँटोनिमची पेर बरोबर आहे. खरं तर ही पेअर चुकीची आहे, हे दोन बरोबर आहेत. आता बघा, ब्राईट, ब्राईट म्हणजे हुशार. शाळेत एखादा विद्यार्थी हुशार असतो, चार चौघात उठून दिसतो, चमकतो, म्हणून त्याला ब्राईट म्हटले, ब्राईट म्हटलेलं, हुशार या अर्थाने. ओके. डल, मंद, सरळ सरळ, मंद. लाईटच्या बाबतीत सुद्धा या किंवा वातावरणाच्या बाबतीत सुद्धा कधी कधी वातावरण एकदम डल असतं, कधी कधी एकदम ब्राईट असतं. अँटोनिम समजले? जो एनर्जेटिक आहे, जो हुशार आहे, त्याला ब्राईट म्हटलं जातं, आणि डल जिथं जो मंद आहे, स्लो आहे डोक्याने सुद्धा, त्याला डल म्हटलेलं आहे. ओके. ही सुद्धा पेअर बघा, अँटोनिमची पेअर बरोबर आहे. त्यांनी विचारलं होतं की कोणती पेअर इज नॉट करेक्ट, म्हणजे काय इनकरेक्ट कोणती आहे. नंबर 2 इज इनकरेक्ट. ब्लंटचा अँटोनिम त्यांनी शार्प द्यायला पाहिजे होतं, जिथे काय असते, काय म्हणतो आपण त्याला, धार असते किंवा टोक असतं या अर्थात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन वाचा. Which one of the following is closest to the opposite in meaning of the word definite? Definite म्हणजे something which is, काय म्हणता येईल, क्लिअर, समथिंग विच इज निश्चित. बरोबर आहे ना. डेफिनेट म्हणजे निश्चित असं काहीतरी, आणि जे निश्चित असतं ते क्लिअर असतं. हा, संडेच्या दिवशी सुट्टीला महाबळेश्वरला फिरायला जायचंय म्हणजे जायचंय, ठरलंय ना, क्लिअर आहे, प्लॅन मध्ये काही गडबड नाही, एकदम क्लिअरली सांगितलं गेलं की आपण संडेला बाहेर फिरायला जाणार आहोत, तेही महाबळेश्वरला. आता त्यामध्ये काही डाऊट आहे का, काय करायचंय, कुठं जायचंय, नाही, सांगितलं ना, संडेला जायचंय, कुठे जायचंय, महाबळेश्वरला जायचं, एकदम क्लिअर आहे, म्हणजे ते निश्चित आहे, डेफिनेट आहे. आता बघा, या आठवड्याच्या शेवटी विकेंडला वगैरे आपण कुठेतरी फिरायला जाऊ. अरे पण कुठेतरी म्हणजे नेमकं कुठं, काही क्लिअर आहे का, नाही. आता कळलं, जे क्लिअर नसतं त्याला आपण म्हणतो वेग. VAGUE, वेग म्हणजे काय, समथिंग विच इज नॉट क्लिअर, त्याला म्हणतो आपण वेग. आले का लक्षात? आणि मग वेगचा अँटोनिम डेफिनाइट, जे की क्लिअर असतं, निश्चित असतं. ओके. ब्लंट, अगेन, बोथट, अशा प्रकारे शब्द रिपीट होतात, शब्दांचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सुद्धा रिपीट होतात. शॅलो, उथळ, उथळ पाण्याला खळखळाट फार आपण म्हणतो ना, शॅलो वॉटर मेक्स मच नॉइज, तो वर्ड आहे हा. शॅलो म्हणजे काय, उथळ. मग याचा अँटोनिम काय होईल, डीप, खोलवर असणारा. अनयुज्युअल, सामान्यप्रमाणे, नेहमीप्रमाणे जे घडतं त्याला युज्युअल म्हणतो आपण. अनयुज्युअल म्हणजे काय, जे सामान्य नाहीये, काहीतरी वेगळं असणे, नेहमीपेक्षा वेगळं असणे, त्याला अनयुज्युअल असं म्हणतात. गॉट इट? चला, डेफिनाइट म्हणजे काय, निश्चित, आणि जे निश्चित असतं ते क्लिअर असतं, म्हणून VAG, वेग, इज द अँटोनिम ऑफ द वर्ड डेफिनाइट. नेक्स्ट इज अपोजिट इन मिनिंग ऑफ द वर्ड आर्केक विचारला. ARCHAIC, आर्केक शब्द दिला. मग आर्केक या वर्डचं मी तुम्हाला काय दिलं होतं बघा, अँटोनिम दिला होता की नाही. आर्केक या शब्दाचं मिनिंग सांगितलं होतं, या थोडस वापस या, जास्त दूर जाण्याची आवश्यकता नाही. एन्शंट म्हणजे काय, जुना, प्राचीन. मग त्यालाच एक शब्द सिनोनिम म्हणून लिहून दिला होता, ARCHAIC, आर्केक म्हणजे काय, जुना, एकदम प्राचीन. मग प्राचीनचा अँटोनिम काय झाला, मॉडर्न. हे तर मी तुम्हाला सांगितलंय. आता या वापस, आर्केक, आर्केक म्हणजे काय, ANCIENT, एन्शंट, बरोबर. मग त्याचा अँटोनिम काय होईल, मॉडर्न म्हणजे काय, आधुनिक, अलीकडच्या काळातील, बरोबर. ओल्ड म्हणजे जुना, हा त्याचा काय झाला, सिनोनिम. ब्रोकन म्हणजे तुटलेला,
तुटलेला, फुटलेला. डायलॅपिडेटेड, आता हे फार इंटरेस्टिंग आहे बघा. DILAPIDATED, डायलॅपिडेटेड म्हणजे काय? एखादं आमच्यासारखा असतो ज्याचा एखाद्या विषयाचा अभ्यास वगैरे असतो, मग तो आपलं जे ज्ञान आहे ते कुठेही पाजळत सुटतो. हा म्हणजे झाला, लेक्चर सुरू झालं की झालाच चालू. कसं आहे ना, भारत पाकिस्तान संबंध, काश्मीरचा विषय असा चुटकीसरशी मी सोडू शकतो. मला काय करा तुम्ही, परराष्ट्र मंत्री करा भारतात. डायलॅपिडेट, जे तुमच्याकडे ज्ञान आहे त्याचा तुम्ही शो ऑफ करता, त्याला आपण काय म्हणतो, डायलॅपिडेटेड. ओके, बरोबर आहे का? DILA, वेर इज द वर्ड? गिव्ह मी अ सेकंड. डायलॅपिडेटेड, नाही, सॉरी, एक मिनिट, मी तरी म्हटलं काहीतरी गडबड होती. दिस इज नॉट द वर्ड डायलॅपिडेटेड. हा वर्ड वेगळा आहे. डायलॅपिडेटेड म्हणजे काय? ज्याला आपण म्हणतो जे एकदम जीर्ण झालेलं आहे, मोडकळी झालेलं आहे, वापरून वापरून त्याची झीज झालेली आहे. पुन्हा एकदा करेक्ट करतो स्वतःला. ओके, शब्दाकडे या. स्वतःच्या ज्ञानाचा शो ऑफ करणारा वगैरे वर्ड येईल, कदाचित आला असेल याच्यामध्ये तर, किंवा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन. पण आता हा शब्द आहे डायलॅपिडेटेड, ज्याचं मिनिंग आहे जी वापरून ज्याची झीज झाली, जे खराब झालंय, मोडकळीस आलंय, एकदम जीर्ण झालेली वस्तू, त्याला डायलॅपिडेटेड शब्द मिनिंग आहे. आले का लक्षात? चला पुढचं वाचून घ्या. याच्यासाठी सॉरी फॉर दिस, कारण थोडंसं वेगळा मिनिंग माझ्याकडून आला. याचा मिनिंग आहे जो जीर्ण झालेला आहे अशा अर्थाने. चूज द करेक्ट वर्ड ऑपोजिट इन मिनिंग फॉर द वर्ड गिव्हन बिलो. रिजिड, रिजिड म्हणजे काय? ज्याला आपण काय म्हणतो, जो काय आहे, थोडा कठोर आहे, ताठर आहे, कडक आहे, म्हणजे थोडाही फ्लेक्झिबल नसणारा, ताठर. बरोबर, रिजिड. फ्लेक्झिबल आलाय, हा आपला अँटोनिम. साधी सिंपलची गोष्ट आहे की नाही? आणखी एक काय, अनबेंडिंग. अनबेंडिंग म्हटलं तर हा सिनोनिम होईल. बेंडच होत नाही. कोण बेंड म्हणजे काय? वाकणे. तो बेंड, आता पेन आहे, पेन फ्लेक्झिबल नाहीये, म्हणजे काय आहे? हा रिजिड आहे, अनबेंडिंग आहे. पेन असं बेंड होत नाही. कळालं? हे खेळ आपलं काय, माईक आहे. माईकला एक वायर आहे. वायर दिसते? ओके, कसं दिसेल तुम्हाला? व्हाईट बॅकग्राऊंड वरती दिसेल ना. हा, हे वायर आहे. मग हे फ्लेक्झिबल आहे, कशाही प्रकारे आपण त्याला हे करू शकतो, वाकवू शकतो, बेंड करू शकतो. हे बघा, बेंड होते वायर, म्हणून याला आपण काय, अनबेंडिंग नाही म्हणता येणार. अनबेंडिंग पेन झाला. गॉट इट? फ्लेक्झिबल, वाकणारा किंवा लवचिक. अनबेंडिंग, न वाकणारा, म्हणून तो रिजिडचा सिनोनिम होईल. स्टिफ, हा सुद्धा काय, जो ताठर असतो किंवा कठोर आहे, स्टिफ आहे, त्याला म्हणजे रिजिड या शब्दाचा तो काय होईल, सिनोनिम होईल. अनइल्डिंग म्हणजे काय, शरण न जाणारा, शरण न जाणारा किंवा एखाद्या समोर न झुकणारा, परिस्थिती समोर न झुकणारा, परिस्थितीला शरण न जाणारा, त्याला म्हणायचं अनइल्डिंग. मग आणखी एक शब्द आहे, आपण त्याला म्हणतो ना नेव्हर गिव्ह अप, म्हणजे कधीच गिव्ह अप न करणारा. बरोबर? नॉट, याचं मीनिंग बघा, नॉट गिव्हिंग अप. ओके, नॉट गिव्हिंग अप, अनइल्डिंग. गॉट इट? चला, रिजिडचा अँटोनिम समजलाय का? मग रिजिड म्हणजे कठोर, जो लवचिक नाहीये असा, अलवचिक म्हणता येईल याला. आणि मग फ्लेक्झिबल म्हणजे काय, लवचिक. नेक्स्ट वर्ड, क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड नोबल. नोबल म्हणजे आपण त्याला काय, नोबल या शब्दाचं मीनिंग काय बघा, NOBLE, नोबल. समाजातील नोबल क्लान म्हणजे काय, जे उच्च कुलीन आहेत. बरोबर, उच्च कुळातील, म्हणून त्यांना नोबल म्हटलेलं जातं. मग त्यांनी काय केलं, अँटोनिम करण्याचा प्रयत्न केला. काय काय केलंय, डिसनोबेल. डिसनोबेल नाही होत बघा, नोबेल या शब्दाचं जे काय अँटोनिम आहे, डिसनोबेल नाही. त्याच्यानंतर त्यांनी INN हे सुद्धा एक अशा प्रकारे वर्ड मिनिंग म्हणजे वर्ड तयार केलाय. डिसनोबेल किंवा इननोबेल नाही. ओके, आता दोन शब्द राहिले, इग्नोबेल आणि INNOBLE. आता
IGNOBLE इग्नोबेल आणि ENNOBLE इग्नोबेल हे दोनच शब्द आहेत ज्यांचे काय होतील मिनिंग सांगता येईल. डिसनोबेल किंवा इनोबेल वर्ड्स बनवलेले आहेत ऑप्शन साठी. आता पहिला वर्ड बघा ENNOBLE इनोबेल म्हणजे काय, जे प्रतिष्ठा असणारे, आपण म्हणतो ना त्यांची काही एक समाजामध्ये प्रतिष्ठा आहे म्हणून ENNOBLE इनोबेल असं त्याचं एक मिनिंग होतं बघा. काय असणार, डिग्निटी आहे, DIGNITY डिग्निटी असणार, बरोबर, प्रतिष्ठा असणारे, थोडेसे रिस्पेक्टेड म्हणता येईल अशा प्रकारे. इनोबेल तर नाही. आणि मग आता आणखी एक आहे इग्नोबेल. एक शब्द आहे आपला नोबेल, ज्याचं मिनिंग काय होते, समाजामधील उच्चकुलीन लोक ज्यांना आदराचं स्थान आहे, आदराचे स्थान असणारे, म्हणजे त्यांना काय म्हणता येईल आपण आणखी काय म्हणू शकतो, RESPECTABLE रिस्पेक्टेबल असणारे, बरोबर का. मग त्याचा अँटोनिम होणारा एक ऑप्शन आहे आपल्याकडे, हे दोन तर गेले. इनोबेल म्हणजे काय, अगेन प्रतिष्ठा असणारे, तर नोबेलचा सिनोनिम होऊ शकेल ENNOBLE. आता एक शब्द आहे इग्नोबेल IGNOBLE. याचा अर्थ आहे जे काय म्हणता येईल प्रतिष्ठेला किंवा प्रतिष्ठा नसणारे, फार लज्जास्पद, लज्जास्पद, लाजिरवाणे. ओके, IGNOBLE इग्नोबल. समजलंय का. रिस्पेक्ट नाही, आदर नाही, अशा प्रकारचा लज्जास्पद, लाजिरवाणे, इग्नोबल. मग नोबेल या शब्दाचा अँटोनिम काय होऊ शकेल, IGNOBLE इग्नोबल. डिसनोबेल आणि इनोबेल चुकीचा आहे. ENNOBLE इनोबेल सुद्धा त्याचा सिनोनिम होऊ शकेल नोबेल या वर्डचा. नेक्स्ट इज रिलिजियस. रिलिजियस म्हणजे काय, आपण त्याला धार्मिक म्हणतो. रिलिजियस म्हणजे काय, धार्मिक, धर्माशी संबंधित, धर्माला मानणारा किंवा धर्माला भजणारा, बरोबर, धार्मिक, रिलिजियस. त्याचा अँटोनिम काय होऊ शकेल, अनरिलिजियस, जो धर्म वगैरे या संबंधित गोष्टींना मानत नाही, अशा प्रकारचा. आता बघा पायस म्हणजे काय, PIOUS, पायस म्हणजे आपण ज्याला पवित्र म्हणतो बघा. एकदा जस्ट त्याचं सिनोनिम तुम्हाला सांगतो पायसचं. होली एक शब्द आहे आपल्याकडे HOLY, होली म्हणजे काय, पवित्र, PIOUS, पायस. बघा पायस म्हणजे आपण काय म्हणतो की पवित्र किंवा धर्म असेल किंवा इतर काय गोष्टी असतील याच्यावरती निष्ठा असणारा. मग रिलिजियस या शब्दाशीच त्याचा सिनोनिम होऊ शकणारा वर्ड कोणता होईल, पायस, धर्मावरती वगैरे श्रद्धा असणारा किंवा मग पवित्र या अर्थाने. आता बघा फिलॉसॉफर म्हणजे काय, तत्वज्ञ. बरोबर का. फिलॉसॉफर, फ्रेंड, फिलॉसॉफर अँड मित्र असतं ना, मित्र, मित्र, तत्वज्ञ आणि मितवा, वाटाड्या. तुम्ही हे ऐकलंय की नाही, मितवा. कोणती मूवी आहे एक आपली, दुनियादारी आहे का, मितवा, त्याच्यामध्ये आहे बघा, मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या. आले का लक्षात. आता बघा हे हा झाला फिलॉसॉफर म्हणजे कोण, तत्वज्ञ. अँड अथिस्ट हा शब्द वापरला. अथिस्ट म्हणजे काय, याला आपण म्हणतो नास्तिक. नास्तिक आणि धर्म म्हणजे बघा, जो देवाला मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात, जो देवाला मानतो त्याला थिस्ट म्हणतात. THEIST, थिस्ट, आस्तिक. थिस्ट म्हणजे कोण, आस्तिक, आस्तिक, देवाला मानणार. द वन हू बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड त्याला म्हणायचं थिस्ट. दुसरा आहे अथिस्ट, द वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड त्याला म्हणायचं अथिस्ट, नास्तिक. आणि यांच्याबरोबर येणार तिसरा एक शब्द असतो ॲग्नॉस्टिक, AGNOSTIC, ॲग्नॉस्टिक. म्हणजे ॲग्नॉस्टिक म्हणजे कोण,
ज्याला माहित नाही, अज्ञेयवादी आहे. देव आहे किंवा नाही हेच ज्याला माहित नाही किंवा तो शुअर नसतो या बाबतीत, त्याला ॲग्नॉस्टिक असं म्हणायचं. पण देव आणि धर्म वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे मग इथं धर्म विचार रिलिजियस म्हटलेलं आहे. शी वॉज अ रिलिजियस लेडी बट हर सन वॉज. मग ती जर रिलिजियस होती तर बट म्हटलंय म्हणजे विरुद्ध असणार काहीतरी, म्हणजे त्यांना अँटोनिम पाहिजे. बट हर सन वॉज, मग ती रिलिजियस होती, तिचा सन कसा असणार, अनरिलिजियस असणार. आले का लक्षात? अथिस्ट होऊ शकणार नाही. अथिस्ट हा थिस्ट या वर्डचा अँटोनिम होईल, कारण थिस्ट, अथिस्ट आणि एग्नॉस्टिक हे देवाच्या एक्झिस्टन्स संबंधीचे शब्द आहेत, धर्माच्या नाही. आले का लक्षात? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन वाचा, तोपर्यंत थोडीशी क्लॅरिटी आणतो मी. बरं ठीक आहे, चला याच्यामध्ये काही अडचण आहे तुम्हाला? अथिस्ट वगैरे वाटेल, अथिस्ट होणार नाही. त्याचा रिलिजियसचा अँटोनिम होईल अनरिलिजियस. पायस, पवित्र किंवा धर्मावर निष्ठा असणारा या अर्थाने फिलॉसॉफर, तत्वज्ञ. अथिस्ट, नास्तिक, चारही शब्द एक्स्ट्राचे थिस्ट आणि अग्नॉस्टिक हे दोन शब्द दिलेले. पुढे बघा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ व्हर्च्यू. व्हर्च्यू म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो सद्गुण, चांगलं आचरण, चांगला गुण एखाद्याकडे असणं, त्याला म्हणायचं व्हर्च्यू, सद्गुण. वाईड म्हणजे काय, रुंद. इंटेलिजंट म्हणजे काय, क्लेव्हर, हुशार असं त्याला म्हणतो ना आपण. आणखी त्याचं सिनोनिम लिहून घ्या, सागाशियस, SAGACIOUS, सागाशियस अशा प्रकारचा. सागाशियस तिथे नाही येणार, याचा अँटोनिम फक्त एवढंच घ्या की इंटेलिजंट, हुशार जो आहे, क्लेवर आहे, शहाणा आहे असा. VICE, व्हाईस म्हणजे काय, दुर्गुण, वाईट सवयी असणारा, द वन हु हॅज बॅड हॅबिट्स, त्याला वाईस म्हटलेलं आहे. मग व्हर्च्यूचा अँटोनिम काय होईल, VIC, वाईस. इथे एक सेन्सिबल शब्द आहे बघा. सेन्सिबल म्हणजे ज्याला योग्य अयोग्य हे कळतं, जो सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतो, त्याला सेन्सिबल म्हटलं. म्हणूनच मग याचा सिनोनिम मी आता जो लिहिला होता ना, SAGACIOUS, सागाशियस. सागाशियसचा अर्थ असा आहे जो शहाणा आहे, स्टुडंट आहे, ज्याला कळतं की काय करायचंय काय नाही करायचं, जो याचा वापर करतो, त्याला सागाशियस म्हणतात, सेन्सिबल म्हणतात. ओके, वाईड म्हणजे रुंद, व्हर्च्यू म्हणजे सद्गुण, त्याचा अँटोनिम होईल दुर्गुण म्हणजेच काय, वाईस. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डिस्पॅरिटी, असमता. मग अँटोनिम काय होईल, समता म्हणजेच काय, इक्वालिटी. आले का लक्षात? आन्सर आपलं सरळ सरळ भेटलं बघा, A 2011. ब्रदरहुड म्हणजे काय, बंधुभाव. फ्रॅटर्निटी म्हणजे काय, अगेन सिनोनिम आहे ब्रदरहुडचा किंवा फ्रॅटर्निटीचा. डायव्हर्सिटी म्हणजे काय, विविधता. काय राहिले सांगायचं, इक्वालिटी, समता, ब्रदरहुड, बंधुभाव, फ्रॅटर्निटी सुद्धा त्याच अर्थाने शब्द आहे. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. डिस्पॅरिटी म्हणजे प्रचंड असमता. द ग्रोइंग डिस्पॅरिटी अमंग द सेव्हरल स्टेट्स हॅज बीन अ सब्जेक्ट ऑफ डिस्कशन फॉर द पॉलिटिशियन्स इन इंडिया. डिस्पॅरिटी म्हणजे असमता, त्याचा अँटोनिम काय झाला, इक्वालिटी, समता. ओके, आणि त्या आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हेवी. द बॅग इज व्हेरी हेवी. हेवी म्हणजे काय, जड. मग हलकासाठी शब्द काय आपल्याकडे, लाईट. इट इज लाईट वेटेड म्हणजे काय, ते हलकं आहे. डार्क, कोणताही रंग एखादा जो गडद असतो ना, त्याला आपण डार्क म्हणतो बघा. वीक, कमजोर. सॉफ्ट, जे काय आहे माइल्ड आहे. किंवा मग सॉफ्टला मराठीमध्ये आपल्याकडे काय एखादा शब्द आहे का? ओके, आय जस्ट चेक की सॉफ्ट साठी काय काय शब्द असू शकेल. बरोबर, माइल्ड म्हणजेच काय, जो सौम्य आहे. काही अडचण याच्यामध्ये असायला नाही पाहिजे, कारण सोपे सोपे शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अट्रॅक्टिव्ह. बघा आता दोन गोष्टी आहेत, ए हा मुलगा मुलगा असा नसतो.
ए हा मुलगा, बी ही मुलगी. मी अगोदर ए ला सर्कल केलं होतं, का बरं? गोल सुंदर चेहरा मुलींचा असतो, राईट. मुलांचं असं आबड ढोबड कसं तरी अजिबात नाही. मुलं सुद्धा सुंदर असतात. कसं काय वाक्य चुकतंय बरं का माझ्या? मुलं सुंदर असतात सुद्धा कशाला आणायचंय? आलं लक्षात? ए आणि बी दोन गोष्टी घ्या. हा मुलगा आहे, मेल फिमेल. आता बघा, शी वॉज अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह गर्ल. आता ही अट्रॅक्टिव्ह आहे म्हटल्याच्या नंतर याचं आकर्षण इकडे जाणार, अर्थात ती सुद्धा आकर्षिली जाणार एकमेकांकडे. अट्रॅक्शन, कळालं का? हे महत्वाचं नसतं आपल्यासाठी, शब्द महत्वाचे असतात. ओके, आता या इकडे. बॅड म्हणजे काय? खराब, वाईट. शब्द समजून घ्या. अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय? आकर्षक, चांगला. प्रीती झिंटा, PRETTY, प्रीटी, राईट. वर्स, बॅड, वर्स, वर्स्ट म्हणजे काय? हा सुद्धा खराब या अर्थाने शब्द आहे. वाईट या अर्थाने. गुड म्हणजे चांगला. राहिला एकच शब्द, रिपल्सिव्ह. पुन्हा बघा, आता एक आहे अट्रॅक्टिव्ह. मुलगी दिसायला सुंदर होती म्हणून अट्रॅक्शन आणि एकमेकांकडे खेचलं जाणं, त्याला अट्रॅक्टिव्ह म्हणता येईल, बरोबर? किंवा मग दिसायला सुंदर आहे म्हणून अट्रॅक्टिव्ह शब्द. आता बघा, जे आन्सर आहे रिपल्सिव्ह आपला आन्सर असणार, ते कसं बघा. ए हा पुरुष, मुलगा, बी ही मुलगी. हिला ना बोलायचं कळतंय, तोंड उघडलं की काहीतरी फाडफाड फाडफाड इकडचं तिकडचं असलं काहीतरी बोलून टाकणं, स्वभाव सुद्धा चांगला नाही. मग अट्रॅक्शन होईल का? म्हणजे अट्रॅक्टिव्ह असेल का ती, वाटेल का याला? अजिबात नाही वाटणार. मग काय होणार? रिपल्सिव्ह म्हणजे काय? वेगवेगळ्या दिशेने. प्रत्येक दिवशी कॉलेजला आले की हा काय करतो, हिला पाहिलं की दुसऱ्या गल्लीतून दुसऱ्या साईडने निघून जातो. म्हणजे काय होतं? रिपल्शन, कळालंय का? REPULSIV. हिला पाहिलं की हा इकडच्या साईडला निघून जातो आणि मग हिच्याकडे ऑप्शन नाही राहत, ही काय त्याच्या पाठीमागे थोडी जाणार आहे? अजिबात नाही. मग काय होतं? हिला जावं लागतं दुसऱ्या दिशेला. मग आता रिपल्शन कळालं तुम्हाला? रिपल्सिव्ह जे अट्रॅक्टिव्ह नाहीये, आकर्षक नाहीये, त्याला रिपल्सिव्ह शब्द आहे. कळालं? दिस इज द आन्सर. नेक्स्ट, ऑब्स्क्युअर, समथिंग विच इज नॉट क्लिअर. जे क्लिअर नाहीये, जे ब्लर आहे, स्पष्ट नाहीये, उघड उघड नाहीये, त्याला ऑब्स्क्युअर शब्द आहे. मग आपल्याला अँटोनिम पाहिजे. मग अँटोनिम म्हणजे काय? इम्प्लिसिट म्हणजे काय? अंतर्भूत असणे, अंतर्भूत. ओके. मी उद्या गावाला जाणार आहे किंवा मी उद्या घरी जात आहे, याचा अर्थ काय? मी उद्या कॉलेजला येणार नाही, बरोबर का? मग ती इम्प्लिसिट आहे. मी असं जर म्हटलं की मी उद्या घरी जात आहे, याचा अर्थ मी उद्या कॉलेजला येणार नाही, हे अंतर्भूत आहे, इम्प्लिसिट आहे, पण ते छुप आहे. मग इम्प्लिसिटचा अँटोनिम झाला एक्सप्लिसिट, उघड उघड. मी उद्या गावाला जात आहे असं म्हटल्याच्या नंतर मला ते उघड उघड बोलावं लागेल. मी उद्या घरी जात आहे आणि मला उद्या कॉलेजला येणं शक्य होणार नाही, असं उघड बोलणं, त्याला एक्सप्लिसिट म्हणतो. जे उघड आहे, जे स्पष्ट आहे, ते झालं मग ऑब्स्क्युअरचा अँटोनिम. कळालंय का? ऑब्स्क्युअर म्हणजे विच इज नॉट क्लिअर. जे उघड नाहीये, जे स्पष्ट नाहीये, त्याला ऑब्स्क्युअर म्हणतात. त्याचा अँटोनिम होईल एक्सप्लिसिट. ऑब्नॉक्शियस, OBNOXIOUS. ऑब्नॉक्शियस म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो? आनंददायक नसलेला, जो खराब आहे, किंवा मग याला काय म्हणता येईल? आनंददायक नसलेला. याला एखादा मराठी शब्द शोधायचा आहे का? ऑब्नॉक्शियस. एखादी गोष्ट चांगली जर असेल तर ती आपल्याला प्रिय असते, त्यामुळे ऑब्नॉक्शियसचा अप्रिय हा शब्द आहेच. OBNOX, ऑब्नॉक्शियस. याला एक शब्द आहे बघा, घृणास्पद. घृणास्पद, ऑब्नॉक्शियस. कळालंय? जो चांगला नाहीये, प्लीझंट नाहीये, प्लीजिंग नाहीये, घृणास्पद आहे, वाईट आहे, खराब. मगाशी जो शब्द सांगितला होता मी तुम्हाला, की आपल्याकडे असणारं ज्ञान जो फक्त झाडत बसतो,
इतरांच्या प्रती, इतरांना सांगणारा, त्याला पेडॅन्टिक शब्द आहे. मगाशी चुकून माझ्याकडून कोणते शब्द आले होते बघा, नाही, अनलिंग नाही, डायलेपिटेटेड, जे जीर्ण होणे आहे ना, या शब्दासाठी माझ्याकडून थोडंसं एक्सप्लेनेशन चुकीचं आलेलं, पण तो शब्द आपल्याकडे कोणता आहे, पेडॅन्टिक म्हणतात त्याला, पेडॅन्टिक. स्वतःकडे असणारं ज्ञान जे आहे त्याचं ते काय करणे, त्याचा शो ऑफ करणे, दाखवणे जास्तीत जास्त, बरोबर, त्याला आपण म्हणतो पेडॅन्टिक. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? पुढे बघा, चला नेक्स्ट क्वेश्चन वाचून घ्या. तुम्ही क्वेश्चन वाचताय तोपर्यंत मला पाणी पिण्यासाठी वेळ भेटतोय, घ्यावर वाचून. अँटोनिम शोधायचा आहे. नियरली ऑपोजिट इन मिनिंग म्हणजे काय अँटोनिम. गिल्टी म्हणजे काय, आरोपी असणे. बर, आरोपी आहे म्हणजे काय, तुम्ही काहीतरी वाईट कृत्य केलं. ऑप्शन्स बघा बरं, याचे काय होऊ शकेल अँटोनिम. मग एनर्जेटिक म्हणजे काय, उत्साही, याचा आणि दिलेल्या वर्डचा काही संबंध नाही. प्युअर म्हणजे काय, शुद्ध, शुद्ध अशुद्ध असं काही नाहीये. व्हर्च्युअस म्हणजे काय, सद्गुणी, व्हर्च्यू म्हणजे सद्गुण, व्हर्च्युअस म्हणजे काय, सद्गुणी. तिथं व्हर्च्यू या शब्दाला अँटोनिम म्हणून वाईस शब्द आला होता, VIC, बरोबर. आता एक शब्द आपल्याकडे इनोसंट. इनोसंट म्हणजे काय, जे लहान मुलं असतील, तुम्ही पाहिलं असेल, त्यांच्यामध्ये एक निराग असतात, इनोसन्स असतो, बरोबर. इनोसंट म्हणजे काय, निरागस. एक असतो निरागस आणि दुसरा असतो गिल्टी. गिल्टी म्हणजे काय, ज्याने काहीतरी चुकीचं काम केलेलं आहे, जो आरोपी आहे, बरोबर, त्याला आपण गिल्टी म्हणता येईल. आणि दुसरा शब्द जो आहे तो आहे म्हणजे इनोसन्स. इनोसन्स म्हणजे काय, निरागस या अर्थाने. गिल्टी म्हणजे ज्याला आपण आरोपी म्हटलंय किंवा अपराधी म्हटलंय. अपराधी जो आहे किंवा दोषी म्हणा, दोषी असणे, अपराधी असणे, गिल्टी असणे. आणि त्याचा अँटोनिम काय होईल मग, इनोसंट असणे, निरागस असणे, म्हणजे काही वाईट केलेलं नसणे. बाकी तीन शब्दांचे काय झाले मिनिंग्स दिलेले आहेत बघा. प्युअर म्हणजे शुद्ध, एनर्जेटिक म्हणजे उत्साही, व्हर्च्युअस म्हणजे काय, सद्गुणी. नेक्स्ट क्वेश्चन कडे चालूया. चला, मॉडेस्टी म्हणजे काय, नम्रता. नम्रता वागणे नाही बरं का, नम्रपणा, विनम्रता. ओके, नम्रपणा एखाद्याच्या आयुष्यातील, त्याला आपण म्हणतो मॉडेस्टी, एकदम हंबल असणे, बरोबर. आता बघा ऑप्शन्स काय काय. एक्स्ट्रा वॅगन्स, पैशाची असेल, संपत्तीची असेल. उधळपट्टी करणारा जो असतो, उधळपट्टी करणारा, करणे, ओके, उधळपट्टी करणे, एक्स्ट्रा वॅगन्स. थॉटलेसनेस, विचार शून्यता. आयुष्यामध्ये काही एक विचार घेऊन न जगणे, विचारच नाहीये काही, विचार शून्यता आहे. प्राईड, प्राईड म्हणजे काय, अहंकार, गर्व. आणि रेस्टलेसनेस म्हणजे काय, आराम नसणे, म्हणजे आराम नाही अशी परिस्थिती. रेस्टलेसनेस, प्राईड म्हणजे अहंकार किंवा गर्व, थॉटलेसनेस विचार शून्यता, एकंदरीत विचारच नाहीये काही, चांगला वाईट सुद्धा काही नाही, विचारच नाही हो. दुसरा आहे एक्स्ट्रा वॅगन्स म्हणजे काय, उधळपट्टी करणे, जास्त खर्च करणे या अर्थाने. मॉडेस्टी म्हणजे काय, नम्रता, विनम्रता, नम्रपणा. मग याचा अँटोनिम काय होऊ शकेल, होईल अहंकार. एखाद्यामध्ये नम्रपणा असतो, विनम्रता असते, एखाद्यामध्ये प्रचंड अहंकार असतो. आणि आपल्या क्षेत्रात तर एखाद्याला काही जर येत असेल ना थोडंफार, तर तिथं हे असून चालत नाही बघा, गर्व अहंकार अजिबात नाही. कारण का, एक आपल्याकडे ब्रीद तुम्ही ऐकलं असेल, वाचलंय का कधी,
विद्या विनयन शोभते. नम्रपणा ज्याच्याकडे आहे, विनयशीलता ज्याच्याकडे आहे, विद्या अशाच व्यक्तीला शोभते बघा, कोणालाही नाही. ओके. नेक्स्ट, ऑफ्लुएन्स एखाद्या गोष्टीची विपुलता असणे. आम्ही मराठवाड्यातले आहोत तर आमच्याकडे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा भाग, इकडे पाऊस कमी आहे, मग आमच्याकडे ऊस उत्पादन असेल किंवा पाणी असेल, त्याचा अफ्लुएन्स नाहीये. उगाच खोटं कशाला बोलायचं, म्हणजे काय त्याची विपुलता नाहीये, जास्त प्रमाणात नाहीये. जास्त प्रमाणात असणं याला अफ्लुएन्स असं म्हणतात. मग बघा बरं ऑप्शन्स पैकी, रिचेस, RICHES, रिचेस एक शब्द दिलाय बघा. थोडक्यात आपण म्हणतो की वेल्दी, श्रीमंती, बरोबर. रिचेस. पॉवर्टी म्हणजे काय, गरिबी असणे. इनडिफरन्स, इनडिफरन्स या शब्दाचे दोन मिनिंग होतात. एक तर आहे एखादं काम बेजबाबदारपणे करणे, बेजबाबदारपणे, बेपर्वापणे करणे. आणि दुसरा मिनिंग आहे लॅक ऑफ इंटरेस्ट, INTERES, लॅक ऑफ इंटरेस्ट. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाहीयेत, म्हणजेच काय आहात, उदासीन आहात, तुमची उदासीनता, याला म्हणतात इंडिफरन्स. पुढे आहे इन्फ्लुएन्स. इन्फ्लुएन्स म्हणजे काय, प्रभाव. गॉट इट. आता बघा, इन्फ्लुएन्स, अफ्लुएन्सचा काय अँटोनिम होणार नाही. इन्फ्लुएन्स, इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव, अफ्लुएन्स म्हणजे एखादी गोष्ट विपुल प्रमाणात असणे, जास्त प्रमाणात असणे. पॉवर्टी म्हणजे गरिबी, म्हणजे संसाधनं कमी असणे. कळतंय का, पॉवर्टी म्हणजे पैसा नाहीये, कोणती गोष्ट असेल तर त्याची कमतरता आहे, म्हणून अँटोनिम काय होईल, पॉवर्टी. इंडिफरन्सचे दोन मिनिंग्स आहेत, बेजबाबदारपणे वागणे किंवा बेपर्वा राहणे, आणि दुसरा आहे लॅक ऑफ इंटरेस्ट, म्हणजे काय, एक उदासीनता दाखवणे तुमची एखाद्या गोष्टीच्या बाबतीत, इंटरेस्ट नसणे ज्याला आपण म्हणतो. रिचेस म्हणजे काय, श्रीमंत. ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, रिजेक्ट म्हणजे नाकारणे. तुमचा आन्सर तुम्हाला इथंच भेटलंय. रिफ्यूज म्हणजे एखादं काम करायला, कृती करायला नकार देणे. लीव, लेफ्ट, लेफ्ट. लीव म्हणजे काय, सोडणे, एखादं काम करायचं सोडणे वगैरे, त्याला म्हणतो लीव, बरोबर का. आणि दुसरा एक अर्थ आहे लीव म्हणजे एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, बरोबर, या अर्थाने सुद्धा. मग लेफ्ट हा त्याचा पास्ट टेन्स आहे, पास्ट टेन्स किंवा पास्ट पार्टिसिपल म्हणा. डिस्क्वालिफाय म्हणजे अपात्र करणे. आले का लक्षात, कोणता वर्ड राहिलाय का सांगण्याचा, कोणता एखादा, अजिबात नाही. ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, रिजेक्ट म्हणजे नाकारणे. सो रिजेक्ट इज द आन्सर. गिव्ह अँटोनिम ऑफ द वर्ड फॉर्मर. फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे बघा इथं. आता डीएड सीईटी 2010 ला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, चला आपण आलाय आपल्याकडे तर घेऊन टाकला. बघा, फॉर्मर, ए आणि बी हे दोन मित्र आहेत. मी लिहिताना अगोदर कोणता लिहिला, ए, नंतर लिहिला बी. कळाल तुम्हाला, शाळेमध्ये अगोदर आलेला कोणता, ए, नंतर आलेला बी, हा अगोदर, हा नंतर. ओके. अगोदरचा जो असतो, दोघांपैकी अगोदरचा, त्याला म्हणतो आपण फॉर्मर. कळालंय का, दोन व्यक्ती आहेत, दोन वस्तू आहेत, या दोघांपैकी अगोदरचा जो असतो त्याला फॉर्मर म्हणतात, नंतरचा जो असतो त्याला LATTER असं म्हणतात. त्यांनी फॉर्मर दिला होता, त्याचा अँटोनिम विचारलाय, लॅटर इज द अँटोनिम. फॉर्मर म्हणजे दोन्हीतील अगोदरचा, लॅटर म्हणजे नंतरचा, दोघांपैकी. ओके. बिफोर म्हणजे काय, अगोदर किंवा कशाच्या तरी आधी,
त्याला फक्त बिफोर असं म्हणतात किंवा समोर या अर्थाने. पण फॉर्मरचा अँटोनिम मात्र LATTER लॅटर आहे. हा शब्द आहे लेटर, LATER. लेटर म्हणजे वेळेनुसार नंतर. विल डू इट लेटर, आपण ते नंतर करूयात ना. विल डू इट LATER लेटर. आणि लास्ट म्हणजे काय, शेवटचा. कळालंय का? ज्याला नाही कळालं त्याने मला कॉन्टॅक्ट करायचं. 7796060795. शेवटी 5 आहे. ओके, काय अडचण? नेक्स्ट क्वेश्चन. लॅविश, अगेन जास्त खर्च करणारा, पैशांची उधळपट्टी करणारा, अनावश्यक खर्च करणारा, त्याला लॅविश म्हणायचं. त्याचा अँटोनिम होईल फ्रुगल, खर्च न करणारा. थ्रिफ्टी, आणखी काय, स्टिंजी, फ्रुगल. ओके, हा झाला त्याचा अँटोनिम. फ्रजाईल म्हणजे जो कसा असतो, कोमल असतो, फारच नाजूक असतो, इझिली हर्ट होणारा, इझिली तुटणारा, फ्रजाईल. PEEVISH, पिविश. लहान मुलं असतात बघा, ते फार लवकर चिडतात वगैरे. लवकर चिडणे, लवकर चिडणारे, त्यांना पिविश असं म्हणतात. PEEVISH, लवकर चिडणारे, किंवा त्याला आपण चिडखोर असं सुद्धा म्हणतो. चिडखोर, चिडणारे वगैरे. पुढे एक शब्द आहे स्लॅविश, SLAVISH. स्लॅविश म्हणजे काहीही एकदमच नम्रपणे ऐकून घेणारा, नम्रपणे स्वीकारणारा, करणारा. कोणी काही जरी बोललं ते नम्र राहणारा, स्लॅविश. ओके, नम्रपणे वागणारा या अर्थाने. क्लिअर इथपर्यंत? क्वेश्चन नंबर 58 बघा. The authorities are optimistic about the new project. ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय, आशावादी. आपण हे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये बऱ्याचदा पाहिले. द वन हू लुक्स ॲट द ब्रायटर साइड ऑफ अ थिंग. एखाद्या गोष्टीची ब्रायटर साइड पाहणारा म्हणजे काय, आशावादी. चांगलं होईल अशा आशेवर असणारा. याला एक सिनॉनिम आहे बघा, होपफुल, ऑप्टिमिस्टिक. आणखी एक आहे SANGUINE, सॅंग्विन. ओके, आशावादी. PSI, डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा 2021 ला सॅंग्विन विचारला गेला. मग याचा अँटोनिम काय होईल, पेसिमिस्टिक, निराशावादी. द वन हू लुक्स ॲट द डार्कर साइड ऑफ अ थिंग, जो नेहमी वाईट विचार करतो एखाद्या गोष्टीच्या बाबतीत, अशा प्रकारचा. पुढे आहे सार्कॅस्टिक. सार्कॅस्टिक म्हणजे ज्याच्यामध्ये काय असतं, व्यंग असतं बघा, हास्य, व्यंग म्हणतो ना आपण, विनोद, त्या अर्थाने ज्याच्यामध्ये व्यंग असतो किंवा व्यंगात्मक आपण म्हणतो त्याला, व्यंगात्मक. इलास्टिक, लवचिक. पुढे आहे फंटॅस्टिक. एक व्हिडिओ फिरतो का युट्यूबला, सर्च करायचं फंटॅस्टिक मूवी वगैरे, राईट. इट वॉज फंटॅस्टिक अँड सलमान खान वॉज फंटॅस्टिक, कतरिना कैफ वॉज फंटॅस्टिक, मूवी वॉज फंटॅस्टिक, एव्हरीथिंग वॉज फंटॅस्टिक, सिनेमॅटोग्राफर वॉज फंटॅस्टिक. तो दुसरं काही वापरतच नाही, फक्त एकच शब्द वापरतो, फंटॅस्टिक. ओके, सो फंटॅस्टिक म्हणजे काय, फंटॅस्टिक. आहे का लक्षात तुमच्या? ठीक आहे, चला. जे काय आहे ऑर्डिनरी पेक्षा चांगलं आहे, उत्कृष्ट वगैरे आहे, या अर्थाने फंटॅस्टिक या शब्दाचा वापर केला जातो. येतं लक्षात? जे उत्कृष्ट आहे, चांगल्या दर्जाचा आहे, त्याला फंटॅस्टिक म्हटलं जातं. नेक्स्ट, हा थोडा वेगळा प्रश्न आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ वर्ड्स ऑफ ऑपोजिट जेंडर्स. अपोजिट जेंडर्स म्हटलंय बरं का, ऑपोजिट वर्ड्स वगैरे नाही, ऑपोजिट जेंडर. तसं बघायला गेलं तर हे जेंडर वरचा प्रश्न आहे, पण अपोजिट विचारले. ठीक आहे, चला. मास्टर, मिस्ट्रेस जोडी बरोबर आहे. होस्ट म्हणजे कोण, यजमान, जो येणाऱ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करतो वगैरे. पुरुष असेल तर होस्ट, स्त्री असेल तर होस्टेस. ही सुद्धा अपोजिट जेंडर्सची काय आहे, पेअर बरोबर आहे. पुढे आहे फोर्ट. फोर्ट म्हणजे काय, किल्ला. फोर्ट्रेस म्हणजे काय, अशी मजबूत मोठी एखादी बिल्डिंग जी शत्रूपासून, एनिमी पासून संरक्षणासाठी बनवलेली असते, मजबूत वाली बिल्डिंग, त्यामुळे त्याला फोर्ट्रेस म्हटलेलं. ते काय,
फोर्ट या शब्दाचं अपोजिट जेंडर होणार नाही म्हणून ती इनकरेक्ट पेअर आहे. प्रिन्स आणि प्रिन्सेस ही सुद्धा करेक्ट जोडी आहे. त्यांनी विचारलं होतं इनकरेक्ट जोडी कोणती असेल, तर इनकरेक्ट काय असेल आपल्याकडे, नंबर 3 फोर्ट आणि फोर्ट्रेस. आले का लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन जो की लास्ट आहे आजच्या दिवसासाठी, बरोबर. हिज अपॉइंटमेंट वॉज कन्फर्म्ड लास्ट मंथ. त्याची एखाद्या पदावरची अपॉइंटमेंट लास्ट मंथ मध्ये काय केली, कन्फर्म केली. अपॉइंटमेंट म्हणजे काय, नियुक्ती. आणि या अपॉइंटमेंट या शब्दाचा आणखी एक मिनिंग आहे, डॉक्टरची अपॉइंटमेंट, एखाद्या सिनियर ऑफिशियलची अपॉइंटमेंट म्हणजे काय, भेट, बरोबर. डिसअपॉइंटमेंट म्हणजे काय, आता हे बघा अपॉइंटमेंटचं काय अँटोनिम डिसअपॉइंटमेंट नाहीये. सेंटेन्स मध्ये बघा काय म्हटलंय, हिज अपॉइंटमेंट वॉज कन्फर्म, एखाद्या पदावरती नियुक्ती म्हटलंय. पदावरती नियुक्त करणे, पदावरती काढून टाकणे, डिसमिसल. दिस इज द करेक्ट आन्सर. एखाद्या पदावरती बसवणे म्हणजे काय, अपॉइंट करणे, आणि त्या पदावरती काढून टाकणे म्हणजे पदावरून डिसमिसल करणे. ओके. सस्पेन्शन म्हणजे काय, निलंबन. काही कालावधीसाठी पदावरील कामकाज जे आहे ते करण्यापासून थांबवणे, त्याला निलंबन शब्द आहे. डिस्चार्ज करणे म्हणजे काय, DISCHARG, डिस्चार्ज. डिस्चार्ज म्हणजे एखाद्याला त्याच्या ड्युटीतून मुक्त करणे, त्याला त्याच्या पदापासून काय केलं, ही वॉज डिस्चार्ज फ्रॉम हिज ड्युटी, म्हणजे थोडक्यात मुक्त करणे, मोकळा करणे. मुक्त करणे किंवा मोकळा करणे या अर्थाने. आता डिसअपॉइंटमेंट, आय वॉज डिसअपॉइंटेड बाय समवन म्हणजे काय, आमची निराशा केली. मग डिसअपॉइंटमेंट हा जो शब्द आहे तो येतो निराशा होणे या अर्थाने. ओके. काय राहिलंय का, अपॉइंट करणं, नियुक्त करणं, डिसमिसल करणं, पदावरून हटवणे, म्हणून डिसमिसल इज द अँटोनिम फॉर द वर्ड अपॉइंटमेंट. इथपर्यंत क्लिअर आहे. बघा मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला असं म्हटलं होतं की अँटोनिम्सचे आपण 3च लेक्चर घेतो म्हणून, पण PYQ जवळपास आपले कव्हर व्हायला पाहिजे होते. 2000 साधारणतः कधीपर्यंतचे प्रश्न आहेत, 2008 पर्यंतचे आपण PYQs पाहिलेत. गॉट इट. सिनॉनिम्स सुद्धा आपण 4 लेक्चर्स घेतलेले, अँटोनिम्सचे सुद्धा आपण आता 4 लेक्चर्स घेतलेले आहेत. यानंतर 2 टॉपिक्स आपले राहिलेत, एक आहे होमोफोन्स आणि दुसरा आहे फ्रेजल वर्ब्स. यानंतर होमोफोन्सचे 2 लेक्चर्स येतील आणि त्यानंतर फ्रेजल वर्ब्सचे 2 लेक्चर्स PYQ साठी. आता या लेक्चरमध्ये इथेच थांबतोय, नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.